नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता याद्या प्रसिद्ध होत आहे। तर मग काही ठिकाणी आठवड्यातून 2 वेळा प्रसिद्ध होत आहे। मग या याद्यामधून आपण पात्र आहेत की अपात्र हे आपल्याला कळणार आहे आणि त्यावर हरकती घेतल्या जाणार आहे। मग त्यासाठी या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहे। मग काही ठिकाणी आठवड्यातून 2 वेळा प्रसिद्ध केल्या जात आहे। तर मग तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव बघितले आहे का? जर नसेल बघितले तर या यादीमधील नाव कसे बघायचे, या याद्या कुठे लागतात याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण बघू शकतो ही एक न्यूज आहे। या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेची तात्पुरती यादी मनपाकडून प्रसिद्ध। मग अशा प्रकारच्या याद्या सर्व ठिकाणी लागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत केंद्रावरील प्राप्त अर्जाची छाननी करून महानगरपालिका प्रशासनाकडून तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत केंद्रावर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून तिसरी तात्पुरती यादी ही 27 जुलै शनिवार रोजी ही प्रसिद्ध करण्यात आली आयुक्तांच्या हस्ते। मग मागील शनिवारी सुमारे 1298 व बुधवारी 2434 लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली होती। मग आज सुमारे 3500 लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। सदर अर्ज स्वीकृत अंतिम मुदत 31 जुलै आहे। मदत केंद्रावरील प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून तात्पुरती यादी प्रसिद्ध करून तसेच त्यावर प्राप्त हरकतीचे निराकरण करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आहे। तसेच यापुढे प्राप्त होणाऱ्या अर्जांबाबत दर बुधवारी व शनिवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। सदर अर्जाची छाननी होऊन शासनाचे पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्व अर्ज त्यात अपलोड करणार आहे। तसेच सदर यादी धुळे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध करण्यात येणार आहे। सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीबाबत लाभार्थ्यांच्या काही हरकती प्राप्त झाल्यास प्रत्येक केंद्रावर हरकत नोंद करण्यात येणार आहे। केंद्रनिहाय प्राप्त झाल्याची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे। सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी व महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन धुळे महानगरपालिका मार्फत करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या याद्या आता सर्व ठिकाणी प्रसिद्ध होत आहे। तर ही बातमी याच्यासाठी सांगितली की तुम्हाला याच्यावरून अंदाजा येईल की कशा पद्धतीनं ही कार्यपद्धती आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ग्रामीण भागातील याद्या या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे। तर त्या ठिकाणी आपण त्या याद्या बघा। तसेच शहरातील याद्या या मनपा किंवा महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी किंवा त्यांच्या वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे। तसेच वार्ड ज्या ठिकाणी मतदान वार्ड आहे त्या ठिकाणी सुद्धा या याद्या काही ठिकाणी प्रसिद्ध केल्या जात आहे। तर मग ग्रामीण आणि शहरातील सर्व लाभार्थ्यांनी या याद्या बघाव्यात आणि आपले नाव या यादीत आहे का, आपण पात्र आहोत की अपात्र आहोत किंवा काही त्रुटी असेल तर आपण त्या लगेच पूर्ण करून द्या, म्हणजे तुम्ही या योजनेचे लाभ घेण्यास पात्र। या याद्या बघून आपण पात्र आहात किंवा अपात्र आहोत याच्यावरून आपल्याला कळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर या याद्या आपण बघा आणि तुमच्या याद्या कुठे लागल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे बाकीच्या लाभार्थ्यांनाही कळेल की कुठे ही यादी बघायची। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व लाभार्थी महिलांना याचा फायदा होईल। आणि आपण जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।